नाशिकमध्ये मंदिरातील चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात सातपूर पोलिसांना मोठे यश आले आहे। सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिक नगर येथील श्रीकृष्ण मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम, चांदीचे दागिने आणि 3 मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती मिळवली। त्यानंतर सापळा रचून रितेश भगवान सुंबर, वय वर्ष 19, राहणार काकडमाळा, अशोकनगर, सातपूर, नाशिक याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपीने मंदिर चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून 21,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल आहेर, पोलीस हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले, सागर गुंजाळ, रवींद्र जाधव, सचिन आजबे, सोनू खाडे, पारस देशमुख, संजय दराडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी चोरी करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही। सातपूर पोलिसांच्या कारवाईने पुन्हा एकदा दाखवून दिले की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकत नाही। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।